व्यवसायाचा तिसरा भाग किंवा व्यवसायाच्या टाईप्समधला तिसरा पार्ट म्हणजे शेअर्ड रिसोर्सेस. एक प्रॉपर्टी किंवा एक ॲसेट असं क्रिएट करणं किंवा एक सर्व्हिस किंवा एक अशी गोष्ट क्रिएट करणं की जी एकाला वापरायला न देता मल्टिपल लोकांना वापरायला देणं. म्हणजे अनेक वेळा आपण बघितलं असेल की आपण वीवर्क्स म्हणा किंवा इतर अनेक असे ब्रँड्स आहेत की जे लोक त्यांच्या प्रॉपर्टीज एका माणसाला भाड्याने न देता मल्टिपल लोकांना भाड्याने देऊन त्याच्यातनं मल्टिपल पद्धतीने इन्कम जनरेट करतात. म्हणजे साधं उदाहरण देतो. समजा तुमच्याकडे 100 किंवा 1000 स्क्वेअर फीटची जागा आहे. त्या 1000 स्क्वेअर फीटची जागा जर तुम्ही एका माणसाला भाड्याने दिली तर कदाचित तुम्हाला 1 लाख रुपये भाडं मिळेल. पण त्या 1000 स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही 90 स्क्वेअर फीटचे किंवा 80 स्क्वेअर फीटचे मल्टिपल गाळे काढलेत किंवा त्याच्यामध्ये एक सेटअप केला, ऑफिस सेटअप, आणि तो इतर मल्टिपल लोकांना वापरायला दिलात तर तो 80 स्क्वेअर फीटचा गाळा तुम्हाला कदाचित 12,000 किंवा 13,000 रुपयांनी रेंटवर देता येईल. आणि अशा याच्यामध्ये समजा तुमच्याकडे 10 गाळे बनले तर 13च्या हिशोबाने 13,000च्या हिशोबाने तुमच्याकडे 1,30,000 किंवा 1,20,000चा रेव्हेन्यू येऊ शकतो. जिथे तुम्हाला 1 लाख मिळू शकत होते तिकडे तुम्हाला 1,30,000 1,20,000 रेव्हेन्यू मिळणं पॉसिबल आहे. सो शेअर्ड रिसोर्स हा तुमच्यासाठीचा तिसरा भाग होता व्यवसाय कुठले करू शकतो किंवा व्यवसायाच्या टाईप्समधला. व्यवसायाचा चौथा भाग आहे तो म्हणजे सबस्क्रिप्शन. तुम्हाला माहिती असेल नेटफ्लिक्स, ॲमेझॉन किंवा तुमचं झी5 हे जे मल्टिपल आपण OTT प्लॅटफॉर्म्स बघतो हे सगळे सबस्क्रिप्शन्सवरती चालतात. की एकदा एखाद्या माणसाने विकत घेतलं की तो दर महिन्याला तुम्हाला पे करणार आहे किंवा दर वर्षाला तुम्हाला पे करणार आहे. आणि आत्ता चालत नाही आलेलं आहे, आधीपासून आपल्याला दिवाळी अंक यायचे, त्या दिवाळी अंकांचे देखील सबस्क्रिप्शन्स असायचे. अनेक वेळा काही न्यूजपेपर, लोकसत्तासारखा न्यूजपेपर आहे, हे सबस्क्रिप्शन्स देतात की जो पेपर तुम्हाला महिन्याला जर तुम्ही रोज घेत असाल 5 रुपये किंमत असेल आणि जर तुम्हाला त्याची किंमत फॉर एक्झाम्पल 150 रुपये पडत असेल तर सबस्क्रिप्शन बेसिसवरती घेतल्यामुळे त्याची किंमत कदाचित तुम्हाला 100 रुपये पडते. हे तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल तुमच्या वेगवेगळ्या बिझनेसमध्ये कसं आणू शकता हे जर प्रॉपरली समजू शकलात तर तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये कस्टमर रिटेन करण्यासाठी चांगली एफर्ट्स घेऊन तो लॉंग टर्म बिझनेस तुम्ही उभा करू शकता. विचार करा, नेटफ्लिक्ससारखा प्लॅटफॉर्म जो आज जगभर पसरलेला आहे आणि त्यांची मल्टी-मिलियन्समध्ये त्यांचे व्ह्युअर्स आहेत, मल्टी-मिलियन त्यांचे डॉलर्स कमवत आहेत, हे फक्त सबस्क्रिप्शन बेसिसवरती. पाचवा प्रकार जो व्यवसायाचा आहे तो आहे रिसेल. म्हणजे एखादं प्रोडक्ट एकीकडनं विकत घ्यायचं, ते तसंच्या तसं विकायचं, हा एक भाग झाला. किंवा एखादं प्रोडक्ट एकीकडनं विकत घ्यायचं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायची आणि ते दुसऱ्याला जास्त किमतीत विकायचं. हे अनेक गोष्टींमध्ये होतं. लोकांना असं वाटतं की रिसेलचा बिझनेस जो आहे हा फक्त गाड्यांमध्ये किंवा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये होतो. पण रिसेलचा बिझनेस हा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण करू शकतो. म्हणजे एखादा बिझनेस ऑलरेडी चालू आहे आणि तो बिझनेस तुम्ही विकत घेता, त्या बिझनेसला थोडंसं एक सिस्टिमाइज करता आणि तो बिझनेस परत एकदा विकता. बिझनेस देखील रिसेलमध्ये येऊ शकतो. असे अनेक प्रोडक्ट्स आहेत, अनेक सर्व्हिसेस आहेत ज्या रिसेलमध्ये तुम्हाला चांगलं कमवून देऊ शकतात. सहावा प्रकार जो आहे व्यवसायाचा तो म्हणजे लिझिंग. समजा तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, समजा तुमच्याकडे गाडी आहे, तर ती गाडी, ती प्रॉपर्टी किंवा एखादी वस्तू तुम्ही भाडे तत्वावर देऊ शकता. भाडे तत्वावरती घेऊन तुम्ही त्याच्यावरती रिकरिंग इन्कम जनरेट करू शकता. सातवा प्रकार जो आहे व्यवसायाचा तो आहे एजन्सी. एजन्सी हा बिझनेस ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे यांना खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित उभा जर केला तर एक चांगला मोठा बिझनेस उभा राहू शकतो. एजन्सीज कसल्या असू शकतात तर कुठल्याही प्रोडक्टच्या एजन्सी किंवा डिस्ट्रीब्युटरशिप तुम्ही घेऊन तो बिझनेस वाढवू शकता. अगदी डिजिटल मार्केटिंगची पण एजन्सी होऊ शकते, पेपरच्या ॲडची एजन्सी असते, न्यूजपेपर डिस्ट्रीब्युशनची एजन्सी असते, एखादं FMCG मधलं प्रोडक्ट आहे त्याची एजन्सी असू शकते. सो एजन्सी हा फॅक्टर जो आहे हा देखील प्रोडक्ट आणि सर्व्हिस दोन्हीमध्ये एजन्सीज वर्कआउट होतात. आणि एजन्सीमध्ये तुम्ही एकटे पण काम करू शकता आणि मोठी कंपनी किंवा मोठी टीम करून पण तुम्ही एजन्सी वर्कआउट करू शकता. आठवा जो फॅक्टर आहे हा माझा आवडतीचा विषय आहे, तो म्हणजे ऑडियन्स ॲक्विजिशन किंवा कस्टमर ॲग्रिगेशन. समजा तुमच्याकडे एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला ते प्रोडक्ट चांगलं बनवता येतं पण त्यांना त्यांच्यासाठी लागणारे कस्टमर वाढवता येत नाहीत.
तर त्या कंपनीला तुम्ही अप्रोच करू शकता आणि त्यांना सांगू शकता की तुम्ही प्रोडक्ट चांगलं बनवता, तर ते प्रोडक्ट तुम्ही चांगलं बनवत राहा. मला कस्टमर चांगले आणता येतात किंवा मला मार्केटिंग चांगली करता येते, तर मी मार्केटिंग करण्याचं काम करतो आणि असं मिळून तुमचा जो मी प्रोडक्ट सेल करून देईन किंवा तुमची जी सर्व्हिस मी सेल करून देईन याच्यावरती मी तुमच्याकडनं मार्जिन्स चार्ज करेन, की 20% मार्जिन्स, 15% मार्जिन्स, ते तुम्ही तुझे म्युच्युअली ठरवाल ते. आणि अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या नाही तर एका वेळेस 10 वेगवेगळ्या ब्रँड्ससाठी एका इंडस्ट्रीमधल्या किंवा मल्टिपल इंडस्ट्रीमधल्या, मग ते प्रोडक्टवाले असतील किंवा सर्व्हिसवाले असतील, त्यांच्यासाठी मार्केटिंग करून चांगले कस्टमर्स घेऊन याचं काम करू शकता. ह्याला म्हटलं जातं ऑडियन्स ॲग्रिगेशन किंवा कस्टमर ॲग्रिगेशन. 9वा जो भाग आहे बिझनेसचा, तो म्हणजे कदाचित काही कम्युनिटी म्हणजे मुस्लिम कम्युनिटीमध्ये तो त्याला नापाक मानलं जातं, पण तो देखील एक व्यवसाय आहे. ते म्हणजे कर्ज, लोन. मित्रांनो, आजच्या तारखेला लोन हा सगळ्यात मोठा बिझनेस आहे. लोनमध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही स्वतः तुमच्याकडे असणारे पैसे दर महिन्याच्या व्याजावरती लोकांना देऊ शकता. तर काही लोकांचं म्हणणं असतं की व्याजाचे पैसे खाऊ नये किंवा व्याजावरती व्यवसाय करू नये. पण मला विचाराल तर या बिझनेसला जर एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं, की इथे तुम्ही प्रोडक्ट विकता आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही किंवा प्रोडक्ट भाड्याने देता आणि त्या भाड्याच्यावरती तुम्ही त्याच्यावरती पैसे कमवता. जर जागा भाड्याने देऊन तुम्हाला त्याच्यावरती भाडं मिळू शकतं, तर पैसा भाड्याने देऊन देखील तुम्हाला त्याच्यावरती भाडं मिळू शकतं. इथे जर तुम्ही पैशाला एक प्रोडक्ट म्हणून जर कन्सिडर केलं, तर त्याच्यावरती तुम्हाला भाडं मिळू शकतं. किंवा अजून पुढचा भाग, अनेक लोक आहेत की ज्यांना लोन्स हवी असतात, पण ते लोन्स त्यांना मिळू शकत नाही. सो ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे, ज्यांना लोन इंडस्ट्रीमध्ये, फायनान्स इंडस्ट्रीमध्ये कमी भांडवलामध्ये काम करायचं आहे, ते लोकांना लोन मिळवून देण्याची सर्व्हिस चालू करू शकतात. सो इथे देखील प्रोडक्ट आणि सर्व्हिस या दोन्हीचा मेळ तुम्ही घालू शकता. 10वा जो ऑप्शन आहे व्यवसायाचा, तो म्हणजे ऑप्शन्स. आता ऑप्शन्स म्हटलं की आपल्या डोक्यात शेअर मार्केट, ट्रेडिंग हे सगळं येतं. पण ऑप्शन्सचा खरा अर्थ काय आहे, तर आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टी. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या चित्रपटाचं तिकीट किंवा एखाद्या कॉन्सर्टचं तिकीट असेल किंवा एखाद्या नाटकाचं तिकीट असेल, हा देखील ऑप्शन्सचा एक भाग आहे, की जो तुम्ही चांगल्या ठिकाणी कुठे मिळेल. म्हणजे एखादी सर्व्हिस किंवा एखादी गोष्ट काही ठराविक मर्यादित काळापुरता त्याच्यासाठी तिकिटिंग करून देणं किंवा त्याच्यासाठी ती सर्व्हिस अवेलेबल करून देणं. अगदी टुरिझमच्या इंडस्ट्रीमध्ये तिकिटिंग जे केलं जातं ते देखील ऑप्शन्सचाच एक भाग आहे. हा देखील एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. बिनभांडवली व्यवसाय होऊ शकतो. प्रॉपर सेटअप केला तर जास्त इन्व्हेस्टमेंटमध्ये पण व्यवसाय हा होऊ शकतो. 11वा प्रकार जो व्यवसायाचा आहे तो आहे इन्शुरन्स. आज इन्शुरन्स इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. आता इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही एजन्सी करू शकता किंवा जर तुमची ताकद असेल तर स्वतःची इन्शुरन्स कंपनी चालू करू शकता. तुमच्याकडे किती इन्व्हेस्टमेंट आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं. इन्शुरन्स म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीची सिक्युरिटी तुम्ही मेंटेन करता आणि त्याच्यासाठी त्याच्याकडनं काही भांडवल घेता. जे भांडवल तुम्ही त्याच्या अडीअडचणीला, त्याच्या गरजेला त्याला परत देता आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात त्याचं भांडवल देता आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याकडनं प्रीमियम घेता. हा झालं इन्शुरन्स इंडस्ट्री. इन्शुरन्स इंडस्ट्री ही खूप मोठ्या प्रमाणात चालते. अनेक लोक अशी आहेत, अनेक फॉरेनर्स असे आहेत की जे भारतीय म्हणजे NRIs आहेत, की ते इंडियामध्ये परत आल्यानंतर सगळ्यात पहिलं त्यांना काय लागतं, ते इन्शुरन्स काढायला लागतो आणि त्यांच्याकडे कोणी व्यक्ती नसतात की जे त्यांच्याकडे इन्शुरन्स काढून देऊ शकतील. इन्शुरन्समध्ये पण अनेक फ्रॉड लोक मिळतात. जर तुम्ही जेन्युअनली काम केलं इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये, तर इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता, चांगल्या पद्धतीने पैसा मिळवू शकता. आणि 12वा म्हणजे शेवटचा भाग जो आहे या टाईप्स ऑफ बिझनेसमधला किंवा व्यवसायाच्या प्रकारामधला, तो म्हणजे कॅपिटल. तुम्ही तुमचं भांडवल एखाद्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करून त्या व्यवसायाचा काही भाग आपल्याकडे विकत घेता. म्हणजे आपण आजकाल शार्क टँक सारखे जे शो बघतो, हे लोक काय करतात, हे लोक कॅपिटल इन्व्हेस्टर्स म्हणून काम करतात, सीड इन्व्हेस्टर म्हणून काम करतात.
तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही प्रॉपरली त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होण्याची गरज नसते. तो व्यवसाय चालू शकेल का, कसा चालू शकेल, हे जर तुम्ही प्रॉपरली समजलं तर तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टर म्हणून पण काम करू शकता. पण हो, ह्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुमच्या हातात असणं गरजेचं आहे. पण ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही अगदी ₹1,00,000 बिझनेसपासून पण चालू करू शकता. छोटे छोटे बिझनेस आहेत, त्यात तुम्ही एका बिझनेसमध्ये 50,000 टाकले, एकामध्ये 25,000 टाकले, दुसऱ्यामध्ये 25,000 टाकले, असे ₹1,00,000 तुम्ही वेगवेगळ्या 3 बिझनेसमध्ये डिस्ट्रीब्यूट केले आणि त्या बिझनेसचे प्रॉफिट्स तुम्ही मल्टिपल टाइम्स घेणं हे तुम्ही कंटिन्यू करू शकता. हे झाले 12 बिझनेसेस. 12 बिझनेसचे टाइप्स मी परत एकदा सांगतो. सगळ्यात पहिलं आहे प्रोडक्ट, दुसरा आहे सर्व्हिस, तिसरा आहे शेअर्ड रिसोर्सेस, चौथा आहे तुमचं सबस्क्रिप्शन बेसिस बिझनेस, पाचवा आहे रिसेल, सहावं आहे लिझिंग भाड्याने देणं, सातवं आहे तुमची एजन्सी, आठवं आहे ऑडियन्स ॲग्रिगेशन किंवा कस्टमर ॲग्रिगेशन, 9वं आहे तुमचं लोन, 10वं आहे ऑप्शन्स म्हणजे तिकीटिंग वगैरे सारखे प्रकार, 11वं आहे इन्शुरन्स आणि 12वं आहे कॅपिटल. हे 12 बिझनेसेसवरती तुम्ही अनेक गोष्टी उभ्या करू शकता. आणि ज्यांच्या डोक्यात आहे की मी व्यवसाय करायचा आहे तो कुठला करू, तर ह्याच्यापैकी व्यवसाय करा. मला विचाराल तर या 12 क्षेत्रांच्या व्यतिरिक्त व्यवसाय कुठे असण्याची मला शक्यता दिसत नाही. सो बिझनेस कुठला करू या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओतनं देण्याचा प्रयत्न केला आहे. या 12पैकी कुठलेही व्यवसाय करा. व्हॅल्युएशन जसं करायचं, इव्हॅल्युएशन कसं करायचं ऑलरेडी सांगितलेलं आहे, ते इव्हॅल्युएशन करायचा प्रयत्न करा आणि त्यातनं तुमचा बिझनेस उभा करा. धन्यवाद.